एका मोठ्या न्यूज एजन्सीनं थेट एका यूट्यूबरवर खटला दाखल केला। मुद्दा आहे कॉपीराइट आणि ब्रँड इमेजचा। पण यामागे आहे एक मोठा प्रश्न। भारतात फेअर डीलिंग म्हणजे काय आणि यूट्यूबवरील कंटेंट क्रिएटर्स याला कसं सामोरं जातात? चला आज या प्रकरणाचा आढावा घेऊया। गोष्ट सुरू होते जेव्हा ANI ने मोहक मंगलच्या यूट्यूब चॅनलवरील काही व्हिडिओंवर आक्षेप घेतला। ANIचं म्हणणं होतं की त्यांच्या एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ फुटेजचा वापर मोहकनं त्यांच्या परवानगीशिवाय केला आणि तो वापर म्हणजे कॉपीराइट उल्लंघन आहे। त्यामुळे ANIनं यूट्यूबकडे तक्रार केली। यूट्यूबच्या कॉपीराइट पॉलिसी अंतर्गत काही व्हिडिओंवर स्ट्राईक आला आणि ते हटवण्यात आले। पण मोहक मंगलनं त्याला उत्तर दिलं आणि फेयर डीलिंगचा मुद्दा मांडला। फेयर यूज बेसिकली एक टर्मिनोलॉजी है कि अगर आपको कमेंट्री करनी है ना तो 30 या 20 मिनट के वीडियो के लिए कुछ सेकंड आपने किसी के ले लिए तो वो अलाउड होता है। भारतीय कॉपीराइट कायदा 1957 नुसार काही विशिष्ट वापर जसं की टीका, पुनरावलोकन आणि वर्तमान घटनांचं वृत्तांकन यामध्ये मूळ कंटेंट किंवा व्हिडिओ अथवा फोटोंचा वापर वैध मानला जातो। ह्यालाच फेअर डीलिंग असं म्हणतात। पण ANIचं म्हणणं वेगळं होतं। त्यांच्या मते मंगलने त्यांच्या फुटेजचा वापर केवळ टीका करण्यापुरता केला नाही तर त्यामुळे ANIचं आर्थिक नुकसानही झालं, त्यांची ब्रँड इमेज खराब झाली। या आधीही अशा केसेस घडल्यात, उदाहरणार्थ TV टुडे आणि न्यूज लॉन्ड्री। त्यावेळी दिल्ली हायकोर्टानं फेअर डीलिंगचा आधार मान्य केला होता कारण टीका समाजहितासाठी आणि प्रामाणिक होती। या प्रकरणात आणखी एक मुद्दा पुढे आला, तो डी मिनिसिस प्रिन्सिपलचा। म्हणजे कायद्यानं फारच किरकोळ उल्लंघनांकडे दुर्लक्ष करता येतं कारण ते खरं तर मोठं नुकसान करत नाहीत। दिल्ली उच्च न्यायालयानं सध्या फक्त एक निर्णय दिलाय, मोहक मंगलने ANI विषयी वापरलेले अवमानकारक शब्द व्हिडिओमधून काढावेत असे आदेश न्यायालयानं दिलेत। बाकी कॉपीराइटचा अंतिम निर्णय अद्यापही यायचा आहे। गमतीशीर बाब म्हणजे यूट्यूबने मोहकचे काही व्हिडिओ भारतीय नाही तर अमेरिकन कायद्याच्या म्हणजेच DMCA अंतर्गत हटवलेत। त्यामुळे ANIने भारतात वेगळ्या खटल्याद्वारे कारवाई केली आहे। हा खटला केवळ ANI आणि मोहक मंगलपुरता मर्यादित नाही तर तो एक मोठा संकेत आहे। माहितीपट बनवणाऱ्यांनी, रिव्ह्यू करणाऱ्यांनी आणि टीका मांडणाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत कसं राहायचं? तुम्हाला वाटतं का की यूट्यूबवर टीका करताना फेअर डीलिंगचा अपवाद लागू होतो की कॉपीराइट प्रोटेक्शन अजून कडक व्हायला हवं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी खरं की नाहीला सबस्क्राईब करायला विसरू नका।